डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांच्या कार्याचा प्रभाव संपूर्ण देशावर असला तरी मराठवाडा भागासाठी त्यांचं योगदान विशेष महत्त्वाचं मानलं जातं. एकेकाळी मागास समजल्या जाणाऱ्या या भागात उच्च शिक्षणाची कोणतीही सुविधा नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुंबई, पुणे किंवा हैदराबाद येथे जावं लागायचं. आर्थिक अडचणींमुळे अनेकांना शिक्षण घेणं शक्य होत नव्हतं. ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टर आंबेडकर यांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करण्याचा निर्धार केला. यातूनच 1950 साली मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला छावणी परिसरातील बंगला क्रमांक 9 येथे महाविद्यालयाची सुरुवात झाली. डॉक्टर आंबेडकर शहरात येत असताना याच ठिकाणी वास्तव्यास असत. महाविद्यालयाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना पहिल्या वर्षी शिक्षण याच ठिकाणी देण्यात आलं. सुरुवातीला कला व विज्ञान शाखा एकत्र सुरू करण्यात आला. नंतर विस्तार झाल्यानंतर मिलिंद कला आणि मिलिंद विज्ञान असे स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आले. महाविद्यालयाचं नाव आणि परिसराला दिलेले नागसेन वन हे नाव देखील ऐतिहासिक आहे. मिलिंद नावाच्या राजाला भिक्षू नागसेन यांनी बौद्धिकदृष्ट्या पराभूत केल्याच्या कथेनुसार हे नाव देण्यात आल्याचं अभ्यासक सांगतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. मिलिंद महाविद्यालयाची स्थापना किंबहुना पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1945ला केली आणि त्याचं पहिलं महाविद्यालय सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई इथे झालं. त्यानंतर 1950ला बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे 19 जून 1950ला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली व इथे सर्व गोर गरीब दीन दलितांच्या आणि सगळ्या जाती धर्माच्या मुलांना आणि मुलींना विशेष हे आहे की तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये को एज्युकेशन काढून मुलींनासुद्धा शिक्षणाची गंगा इथे आणली आणि म्हणून मग त्यानिमित्त बाबासाहेब अनेकदा ह्या कॅम्पसवर यायचे. कामाचं देखरेख हे सगळं संपूर्ण जे कन्स्ट्रक्शन आहे त्यांच्या देखरेखीमध्ये झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादला आल्यानंतर निजाम बांगला इथे 9 नंबर जे आहे तिथे येऊन थांबत आणि तिथून इथे कॅम्पसवर येत. ही जी पूर्ण कन्स्ट्रक्शन त्यांनी केलेलं आहे मिलिंद महाविद्यालयाचं ते कॉम्बिनेशन आहे की वेस्टर्न आणि बुद्धिझम ह्या अशा 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन आपल्याला ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये दिसतं. आणि बाबासाहेब किती उत्कृष्ट, मी फार लहान आहे म्हणजे खूपच मायक्रो आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्यांचं आर्किटेक्चर स्किल दाखवलं आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय करू शकत नव्हते, परंतु PWDचे काही काळ ते मंत्री होते. त्याच्यामुळे त्यांना जो काही अभ्यास झालेला आहे कॉन्सेप्ट त्यांच्या डोक्यात होती की मला मिलिंद कसा पाहिजे आणि त्या निमित्ताने आपण बघतो की मोठी वास्तू अशी मोठ्या याच्यामध्ये मोठ्या कॅम्पसमध्ये 216 एकराच्या कॅम्पसमध्ये डोलदार अशी ही इमारत उभी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोलंबिया विद्यापीठाचे जे खांब आहेत, पिलर्स आहेत, त्या पद्धतीचं आपल्याला बांधकाम बघायला मिळतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला जेव्हा ही बिल्डिंग बांधली, ही स्थापना झाली, त्याला 2 डोम दिलेले आहे. हे 2 डोम बुद्धिझमचे प्रतीक आहे. म्हणून मी म्हणाले की हे वेस्टर्न आणि पाश्चात्य आणि बुद्धिस्ट ह्या कल्चरचं हे कन्स्ट्रक्शन आहे. हे जेव्हा सुरू केलं तेव्हा आर्ट्स आणि सायन्स ह्या 2 एकत्रच होत्या. मिलिंद महाविद्यालय असं नाव होतं. 1963ला ॲडमिशन असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या कारणांमुळे ते वेगळं करण्यात आलं. 1963ला मिलिंद विज्ञान आणि मिलिंद कला असं वेगवेगळं करण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकरांनी इथे महाविद्यालय काढत असताना विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारच्या सोयी पाहिजेत, मग त्याच्या हॉस्टेल्स असतील, ग्राउंड असेल, त्यांची राहण्याची, मुलींची राहण्याची सगळं प्लॅन व्यवस्थित केलेलं होतं. आणि म्हणून मी काल आमच्याकडे हेरिटेज वॉक झाला, त्याच्यामध्ये माननीय पालकमंत्री साहेब संजयजी शिरसाट, आपल्या शहराचे पहिले नागरिक महापौर आपले समीर राजूरकर साहेब, हे सगळे कॅम्पसवर होते काल. तेव्हा बोलतानाच मी त्यांना म्हटलं की मिलिंद इज अ लिव्हिंग हेरिटेज म्हणजे अशी एक वास्तू असते तिथे कोणाचं वास्तव्य काही काळानंतर थांबून जातं, पण हे मिलिंद हे जे आहे 75 वर्षाचं लिव्हिंग हेरिटेज आहे. येणाऱ्या अनेक पिढ्या पुन्हा इथे घडणार आहे आणि ही प्रक्रिया कधीही जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाचे विचार होतील तोपर्यंत ही गंगा अशी कायम वाहत राहील अशी एक अपेक्षा आहे. त्यानंतर आपल्याला हे माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी महाविद्यालयाला मिलिंद हे नाव का दिलं आणि नागसेन ह्या परिसराला नाव दिलेलं आहे, त्याची एक ऐतिहासिक स्टोरी आहे. आणि म्हणून अशा बारीक गोष्टी. तसंच ह्या कॅम्पसवरती बाबासाहेब आंबेडकरांना बोधिवृक्ष लावलेला आहे. आज तो 75 वर्षाचा झालेला आहे आणि तो बोधिवृक्ष जिथे भगवान बुद्धांना बोधगया येथे बोधीचं ज्ञान, त्यांना बोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं. त्यानंतर सम्राट अशोका यांच्या कन्या संघमित्रा यांनी त्याचं एक फांदी नेऊन श्रीलंकेला लावली, अनुराधापुरम इथे. आणि बाबासाहेब आंबेडकर काही कारणाने कॉन्फरन्ससाठी श्रीलंकेला गेले होते.
तिथून ती फांदी आणून बाबासाहेब आंबेडकरांनी नागसेन वनात इथे आमच्या कॅम्पसमध्ये लावलेली आहे. असं हे सगळं पवित्र आणि सगळं पायस कॅम्पस हे आहे. आणि आमच्याकडे रोज भारतातून जगातून व्हिजिटर्स येत असतात, अधिकारी येत असतात. फक्त मिलिंद त्यांनी वाचलेलं असतं मिलिंद काय आहे, परंतु बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा एवढंच न सांगता त्यांनी ती वास्तू उभा केली, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्यांचा तो जो काही मंत्र त्यांनी दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याच्यातलं ते एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. जय भीम. दुसरं असं आहे की काही बाब आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा इथे वास्तव्य होतं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही वस्तू वापरल्या आहेत त्या आम्ही मग त्यांचे टॉवेल्स असतील, त्यांच्या काठ्या असतील, त्यांची आराम खुर्ची असेल, त्यांची गादी असेल, ह्या सगळ्या ज्या वस्तू बाबासाहेब, डायनिंग टेबल असेल, भगवान बुद्धांच्या त्यांनी साकार केलेल्या मूर्त्या असतील, तिथे बघता येईल आपल्याला की प्रत्येक मूर्तीचे, भगवान बुद्धांच्या मूर्तीचे डोळे हे उघडे आहे, कारण की त्यांना अपेक्षित असलेला बुद्ध हा ओपन आईजचे होते, म्हणून त्या मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतील. बाबासाहेब जे काठी वापरायची ती काठी इथे आपल्याला बघायला मिळेल. आणि इथे असताना हिंदू कोड बिलचं काही लिखाण सुरू होतं, काही कॉन्स्टिट्यूशनचं असं काही लिखाण, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जे काही वाचल्या, त्यांच्या जवळच्या पर्सनल बुकसुद्धा त्यांनी महाविद्यालयात तेव्हा डोनेट केलेल्या आहेत. आपल्याला बघता येईल लायब्ररीमध्ये हिंदू कोड बिलची कॉपी आहे, कॉन्स्टिट्यूशनची कॉपी, 38,000 बुक्स असे बाबासाहेबांचे आपल्याला इथे वाचायला मिळतं. परंतु आम्ही लोकांसाठी ते ठेवलेलं नाही, कारण की आता त्याची जरा परिस्थिती थोडीशी खराब होत चाललेली आहे. लवकरच आम्ही त्याचं डिजिटलायझेशन करणार आहोत, जेणेकरून जगातला कुठलाही माणूस क्लिक केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची हँडरायटिंग, त्यांची स्वाक्षरे आणि त्यांचे विचार जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून बघता येईल. म्हणून हे कार्य पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयातून लवकरच सुरू होणार आहे. काय नाव आपलं? प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान, मिलिंद कला महाविद्यालय, औरंगाबाद. तसेच महाविद्यालय परिसरात लावण्यात आलेल्या बोधिवृक्षाच्या फांदीलाही विशेष महत्त्व आहे. भगवान गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं त्या बोधिवृक्षाची फांदी सम्राट अशोकाची कन्या संघमित्रा हिने श्रीलंकेत लावली होती. त्याच परंपरेतील फांदी बाबासाहेबांनी येथे लावल्याची माहिती दिली जाते. हा बंगल्याचा इतिहास असा आहे की PS च्या मिलिंद कॉलेजची निर्मिती याच बंगला नंबर 9 मधून झालेली आहे. जेव्हा कॉलेजचं बांधकाम सुरू होण्याच्या अगोदरपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच बंगला नंबर 9 मध्ये वास्तव्याला असायचे. पूर्ण आराखडा जो कॉलेजचा आहे तो इथं तयार झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या बांधकामासंदर्भात जेव्हा जेव्हा ते औरंगाबादला यायचे तेव्हा त्यांचं वास्तव्य इथंच राहायचं. आणि कॉलेजचं बांधकाम सुरू होण्यापूर्वी मिलिंद कॉलेज याच वास्तूमध्ये सुरू झालेलं होतं. पहिली बॅच जी आहे मिलिंदची ती याच बंगल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली होती. याच्या मागच्या बाजूला काही खोल्या आहे, त्या खोल्यामध्ये वर्ग चालायचे आणि याच्या मागे बंगला नंबर 7 आहे, त्या बंगला नंबर 7 मध्ये बी काही वर्ग चालायचे. आणि जे प्राध्यापक लोक खास विशेष करून कर्नाटकहून बाबासाहेबांनी बोलवले होते त्या प्राध्यापक लोकांची राहायची व्यवस्था बंगला नंबर 7 मध्ये होते. आणि ह्या बंगला नंबर 9 मध्ये स्वतः बाबासाहेबांची लायब्ररी होती. जेव्हा ते इथं यायचे तेव्हा काही दिवस इथं राहायचे, अभ्यास करायचे, वर्ग चालवायचे. ते स्वतः इथं सायकोलॉजीचा वर्ग सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी याच बंगला नंबर 9 मध्ये घेतलेले. तर मिलिंद कॉलेजची पहिली बॅच PS ची जर ती कुठं सुरू झाली असेल तर या भूमीतून सुरू झालेली आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये ज्ञानाची गंगा जर कुठं सुरुवात झाली असेल तर ती ही भूमी आहे बंगला नंबर 9. आजही या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेली पुस्तके आणि वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी या साहित्याचं डिजिटलायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मराठवाड्यात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या कार्यामुळे मिलिंद महाविद्यालय आजही सामाजिक परिवर्तनाचं प्रतीक मानलं जातं.